काय करते ग? काय नाही अगो बाया तू एवढी रडत एवढा त्रास म्हणल्यावर कसं? हां आता तुम्हाला माहित नाही का, रोजच आहे. काल पण तेच. बाया अगं मग तू आहे बापाला सांग ना, एवढा त्रास आहे म्हणल्यावर पोर त्रास काढते. अहो पप्पांना सांगितलं, हा. पप्पांना सगळं माहितीये. हा. पप्पाच तर पुरवतात येत ना सगळं. असं कुठं होईन का गं? आई बापा लिकरू नसूशी होई ग बाई. अहो हो, पण आता तिकडं जाऊन राहिले तर सगळी गावची म्हणतील लेक आली परत पाठवली सासरीतून. ते तर आहेच आहे. अख्ख्या नावाची खराब होईल बाबांची. होईन तुला कळतं, मग मला बी माहिती आहे जुन्या माणसाचे असंच म्हण होतं बाई. लाडकी लेक लैंदी नसावं मायारी धन्याची कोथंबीर वास मळ्याच्या बाहेरी. मायारी असलं मग असतं तसं. तुझे पप्पा यांच्या हट्ट पुरीत राहिल्यामुळं त्यांना सोन्याची कोंबडी सापडल्यामुळे ती एवढी त्रास देतात. अहो मग काय करणार सांगा ना. नाही पुरवलं, त्यांचं नाही ऐकलं तर मलाच त्रास होतो. बाबा बघतात किती त्रास होतोय मला, म्हणून तर देतात येत ना ते. त्यांचं तरी काय चुकतंय. पहिले जुन्या माणसाची म्हण होती बाई, तारोडाला मवाळ गावलं तसं ह्यांना मवाळ गावलं ग कायाला. आता काय करणार आहे अजून ते सांगा बरं. सगळं ऐकतं त्यांचं सगळं. आता यांच्याकडे काय कमी आहे? बायडे तू एवढी शिकलेली सवारलेली आहे म्हणल्या स्वतःच्या पाया उभा राहायचा की हिमती हो. अहो हो, माहिती आहे मला. एवढी शिकलेली आहे मी, पण ह्यांना शिकलेली काही घेणं देणं नाही ह्यांना त्याचं. ह्यांना फक्त घरात कामवाली पाहिजे. ह्यांना असं वाटतं मी बाहेर पडले, मी जर बाहेरचं जग पाहायला लागले तर माझे डोळे फिरतील. ह्यांना फक्त आहे ना घरात कामवाली पाहिजे, घरात कामं केलं पाहिजे बस. मला बाहेर नाही पडून देत. तुला काय झालं रडायला? नाही काही नाही. आणि तुम्हाला एवढंच काम आहे का आम्ही नसताना आमच्या घरी येऊन काय उचापत्या करायच्या? अगं एवढी काही बोलती? लोकाचा लेकरू आपल्या पायवटच्या आल्या आपल्या दरबारात आल्या सो नाही हा माहिती मला, ती लक्ष्मी तुमची कशी गरज ती? नाहीये. आणि मग तर आपलं तसं जगाचं तसं आपल्या मग आपल्या घरी आलं म्हणलं ही आपली लक्ष्मी आहे ना. तू गेल्यापासून हेच काम करते का? आले तरी तेवढंच करू राहिली, भाजी निवडायचं. नाही आई, करते भाजी लगेच. अहो एवढा नाही तर द्यावा, ही लेक कवर ठेवायची द्या ना काढून तिच्या घरी. हा तुम्हाला काय घेणं देणं हो? दुसऱ्याच्या घरामध्ये काड्या करायची सवयच लागली ना. पहिलं स्वतःच्या घरचं बघा, स्वतःची सून नीट नांदवा, मग दुसऱ्यांना या गांधी यायला. म्हातारा मनुष्य एवढ्या नाही मोरच्या उलटली जावा पंचायती, जरा मर्जीने रात जावा. म्हणजे आई नसल्यावरती घरी इथे येऊन माझ्या वहिनीचे कान भरता का? कामधंदे नाही आहेत का घरी? आणि हिला तेवढंच लागत लोकाला घराने सांगायला. अगो बाया थांबा आजी, जाऊ दे ना, जाऊ दे, जा तुम्ही. ओ वहिनी, लय साजूकपणाचा आव आणू नका. इतक्या वेळ तर कान भरत बसले. आमचं बाबाचं सगळ्याचं सांगत बसला असचाल. काय दिलं ग तुझ्या बापाने आम्हाला? हा? काय दिलं? सांगा, ते माझा बापच देतो. काय दिलं तू? काय करत होती ग तू? हा? अहो आई, भाजीच निवडत होते. आणि म्हातारीला घराने कोण सांगत होतं? त्या आलत्या माझ्याकडे, मी नव्हते गेले त्यांच्याकडे. ते दिसतं मला तू काय करत होती ते. बघ ना, नाटकं तर किती चालल्यात. गरीब चेहरा, आणि नाही त्या वेळेस तर बघितलं का वचवच तोंड चालतं. काय ग सांगत होती तुझ्या बापाने काय दिलंय? हा? काय दिलं तुझ्या बापाने आम्हाला? हा? काय नाही नाही काय लोकाला सांगते हिचा बाप देतो ना, आम्ही काय केलंय? पण बघ ना, आपल्या घरातली सगळी गारणं लोकाला सांगायची, मग लोक करतात गावभर. मी हीच काड्या करते. मी नाही काय केलं. हो, तेच आले होते घरी. बघितलं का? अगं तू डायरेक्ट घराने सांगत होती, बघितलं ना मी बाहेर. आणि रडायची नाटकं करायची वरून. आणि एवढंच येतं तुला, फक्त एवढंच येतं. मी तर म्हणते मम्मी हिला दे ना हाकलून, कशाला ठेवली इथं? आणि उचलते आणि जा कर स्वयंपाक. आणि लवकर बनव, एक थांब तडी येते तुला. भूक लागली एकतर जोरात. मम्मी बघू का जरा, भारी ना. हा छान. घालून बघायचं का? घालूनच बघते. उलट नीट घाल. अगं हा ना, मला अगं भूक लागली मम्मी, पटकन बनवायचं सांगा. लवकर स्वयंपाक कर. हे बघ किती छान आहे ना. छान दिसतंय ना. खाना ते पनीर. हे मम्मी चल बाई, मला झोप लागली. झालं का स्वयंपाक? हे काय करतेच आहे. इतका वेळ कसं काय लागतो? हो, ते भाजी निवडत होते ना मी. छान केलंय हा गळ्यातलं. लावली का नजर? तरीच म्हणलं अजून नजर कशी काय लागली नाही. नाही अहो, सांगते तुम्हाला, छान झालंय ते. म्हणजे माझंच आहे म्हणा, बट छान दिसतंय तुमच्यावर. म्हणजे काय म्हण नाही?
की स्वतःचं गळ्यातलंय म्हणून माझं आहे ते. स्वतःचं रुबाब नको दाखवू लगेच. पण माझं मोडलं ना, मी दिलते ना तुम्हाला. अच्छा, हे दाखवून द्यायचंय का की तुझं गळ्यातलं घातलंय, तू किती मोठे उपकार केलेस की तू गळ्यातलं दिलंस ते मोडून मग मी केलं. नाही, मी तुम्हाला कशाला काय बोलन. तुम्ही आता इतके दिवस राहता, मी काय बोलले का तुम्हाला? घ्या, म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी सासर सोडून माहेरी राहते म्हणून? अहो नाही, तसं नाही म्हणायचं मला. मी फक्त म्हणते तुम्हाला, तुम्ही राहा, माझं काही म्हणणं नाही. तुमच्याच भावाचं घर आहे. कसं आता तर बोलून दाखवायला लागली तू. हा, वाटलं होतं ग गरीब आहे तू, पण तू गरीब नाही, तू तर निवळ गाणी निघाली की लोकांना सांगते घरातल्या गोष्टी. लाज वाटते का थोडी तरी? हा, लोकांचे कान भरती काय? माझ्या घरच्यांनी त्रास दिला का तुला? हा, पण आता लागली साजूक आव आणायला. बोल ना आता. काय झालं? हा? आई बघ ना, मला काय 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 बोलते. मी नाही काय बोलले आई त्यांना. अहो पण मी काय बोललेच नाही त्यांना. मला म्हणते की तुम्ही सासर सोडून माहेरीच राहता म्हणून. एवढी जड झाली का तुला? का गं? कशा वाईट? तू जाऊन आणती मी काही? नाही बोलले त्यांना काही मग तसं. तुलाच काय म्हणती? तू वाजलो बरं इकडे तिच्याकडे बघू दे. हिला अहो, आई मी नाही बोलले. हा, आणि कवाची कढई ठेवली, गॅसचा भाग भरून देतो का? हा? मी भाजी करत होते तेवढ्यात ते आले. पुढे गॅस बरोबर नको, आवाज नको काढू. आणि माहिती का अजून काय म्हणली? ती सोडून तीच आहे म्हणून. तुझ्या बापाच्या घरून आणलं का सोनं तू? हा? का? अहो नाही रे, मी असं नाही बोलले. मी म्हणलं फक्त माझं तू बोल. धर बरं तिला तिकडून. धर, आपण तिला जरा शिक्षा करतो मी जरा. लय तर करणार नाही. सरा सरा चालती हिची. हात कर. आई वाजते, आई आई वाजते. ओरडू नको, नाहीतर तोंडात गोळा आवाज बंद कोंबील कर. बघ. आवाज बंद कर. आई नाही आई, अहो आई मी नाही बोलले असं काही. पाठीमाग घे जा. पाठीमाग घे. आई मी नाही बोलले. नाटक करूच नको आणि ओरडू नका वहिनी, नाही तुझ्या नरड्यात मी गोळा कोंबे ना. थोबाडा बंद कर. नाटक दुखतंय मला. दुखू दे. दुखलं तरी ना त्याच लायकीची आहे तू. असं पण ना तू घरात आल्यापासून ना आमच्या घराची दलिंद्री झाली. झाले तुझी. आणि ना ओरडायचं कमी कर, नाहीतर ना आज तुझा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. हा, अशी पण ना तू घरात आल्यापासून आमच्या घराला पनवतीच लागलीये. कधी जाते. हा, आणि आई बापाला ह्यातला शब्द जरी सांगितला ना तर कातड काढे ना मी. लक्षात ठेव. पेटून देईन. हा. कळलं? ताई अगं काय चालवलंय तुम्ही? कुठे काय केलंय? हात बीत का बांधले तिचे? मला काही सांगायचं नाही. हा? अहो, काय नाही, तडका बसला होता. अहो, वहिनीला झटका बसला होता. बाबा सगळं कळतंय मला. अहो चटका बसल्यावर कोण हात बांधतं का? हा? काय आम्ही चालवलंय काहीच तुम्ही? केलेलं नाही. अगं वहिनी सांग ना, आम्ही काय केलंय का तुला? सगळं डोळ्यांनी बघितले मी. खोटं नका बोलू तुम्ही. अहो निदान तुम्ही सुद्धा एक बाई आहे, याची जाण ठेवा. अहो ये दादा, कशाला आम्ही तिला काय करणार? तिला मी तेच सांगत होते, येड्यावानी नको करू. तिला असं मध्ये मध्ये ते डोक्यात चक्कर येतो. हे बघा. ती येड्यावानी करते. वहिनीसाठी आम्ही गळ्यातलं करून आणलंय. हा माहितीये का? तिच्यासाठी करून आणले, तुम्ही गाड्यात घालून फिरताय ना. अहो तीच म्हणली तिला, ताई तुम्ही घालून बघा. येई दादा, आम्ही एवढा त्रास देऊ का तिला? अहो, माझ्या किती ना कुरबानी कानाला केली ती कुणकुण आमची. लागलीच होती तुमची. असं बघितलंय मी. अहो काय बोलताय? तुम्हाला पटन असली तरी कारण द्या. अहो पण आम्ही त्यांना काहीच केलेलं नाहीये. वहिनी उगाच रडायला लागलेत. काहीच केलं नाही होय तुम्ही. नाही, वहिनीला तर आम्ही किती जीव लावतो. आमच्या घरची लक्ष्मी आहे वहिनी म्हणजे. का ग खोट्यावानी वागते तू? बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना, तुम्ही माझं ऐकलं नाही बाबा. नाही नाही, तुझी चूक आहे. त्या काहीच करीत नव्हत्या. काय माहितीये का, मला पण वाटतं हिची चूक असेल काहीतरी. हा, तुमच्या लेकीची चूक आहे. मी जसं आलो ना, या मोबाईल मध्ये सगळं शूटिंग करून ठेवलंय मी. एक काम करतो, आपण आहे ना चौकीत जाऊ आणि आहे ना मी कोर्टात केस टाकतो तुमच्यावर आणि तिथं हा व्हिडिओ दाखवू. म्हणजे काय आहे, हिची चूक आहे ना हे सगळ्या लोकांना कळन. तुम्ही काहीच केलं नाही, नाही अहो, का? नाही होत असं ये दादा. नाही चालतंय ना, मग जाऊ काय चौकीत? नाही 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 तसं नाही काही करू चुकलंच नका. आमचं. असं नव्हतं आम्ही करायला, पण असं काही करू नका, दाखवू नका. अहो, कळलं पाहिजे तुम्हाला काहीतरी. तुम्हाला तुमचा संसार नीट नाही करता आला, इथं माझ्या पोरीच्या संसारात काड्या करायला आलाय का? नाही, पाहुणी म्हणून आले असतं तुम्ही 2-4 दिवस.
10 दिवस राहीना, महिनाभर राहीना, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही मला. अहो निदान नीट तरी राह इथं. तुमच्याच भावाचा संसार तुम्हाला मोडायचा आहे का? आणि काय हो, तुम्ही सुद्धा सून म्हणूनच या घरात आलता ना. तुमच्याशी असंच वागले होते का या घरातले? काय करताय, काय वागताय? उद्या तुमची पोरगी दुसऱ्या घरात गेली आणि त्यांच्याशी अशी वागल्यावर जमन का? मारू द्या का तुमच्या पोरीला घरच्यांनी? देऊ द्या असे चटके, हात माग बांधू द्या का? खोटी माणसं आहे तुम्ही, खोटी. आणि आहे ना, तुमची सून सांभाळायची आणि तुला वहिनी भेटायची लायकीच नाहीये तुझी. ह्या असल्या घरात तर मला पोरगी नाही ठेवायची माझी. चुकलं आमचं, माफ करा वहिनी, खरंच चुकलं ग. कसली चूक झाली? अरे चुका माफ करता येते, एवढे तरी करत जा. माफीच्या पुढली चूक आहे ही. मला नाही ठेवायचा माझ्या पोटचा गोळा इथं. नाही नाही असं करू नका. आई बोल ना, राहून दे वहिनीला इथं. नाही नाही, मला इथं ठेवायची नाही. आणि तुमचा मुलगा आणि तुझा भाऊ आला ना, त्यांना काय उत्तर द्यायची ती तुम्ही द्या. आणि जर माझ्या दारात कोण आले ना, मी पहिले हे सगळं शूटिंग दाखवणार आहे काढलेलं. तू जाणार आहे का? तू कशाला जाते? तुमच्या जवळ सुद्धा यायला घाबरती ती. हो इकडे. आणि हा, माझ्या तुझ्या गळ्यातलं मोडून केलंय का? हा, विचारलं होतं का तुला? गळ्यातलं काढून घेतलं होतं. काढून घेतलं होतं ना. आपल्याकडे पावती आहे त्याची, ते तुमच्याकडेच राहू द्या. कसं मोडलं, काय मोडलं ना, ते सुद्धा सांगा तुम्ही. नाही नाही, हे अहो, घेऊन हे जावा. दादा एवढं काय मनावर धरून राहिलं तुम्ही घेऊन जायला? तिला पण नका घेऊन हे येऊ. घे. आणि मनावर काय घेतलंय आणि काय नाही कळलं तुम्हाला आता. काय निवळ चोराच्या पोटची आहेत बुवा ही माणसं. एक काम कर, आता तुझी बॅग भर जा. बॅग सुद्धा नको भरू. या घरातलं काहीच घ्यायचं नाही आम्हाला. चल. वहिनी नको ना अहो, जाऊ. नको, ए वहिनी चल. नको ना जाऊ. हे चुकलं दादा ना आमचं. कशाला नेता? तुम्हाला आहे ना, काय सांगायचंय ते तुमच्या घरच्यांची सगळी घेऊन या, मग सांगतो मी. काय आहे, सासूनी पोरीला रागवलं, खवळलं तर मध्ये बोलणारा मी बाप नाही. पण पोरीचे जर इथं हाल होत असतील ना, तर मी पोरीच्या मागे आहे ना भक्कम उभा आहे. बघू कोण काय बोलतंय मग. हे जरा जास्तच झालंय. आणि तू काड्या करते, तू येऊन माझ्या कानं भरती आणि मी तिला त्रास देते. मी काय कानं भरली? तूच म्हणली की वहिनी चांगली नाहीये, काम करत नाही, दिसत्या घरातल्या चाड्या सांगते म्हणून. जाऊ दे बाई, मीच इथं राहत नाही, मी जाते माझ्या घरी. आता पोराला काय उत्तर द्यायचं तेच अवघड झाला. डोक्याला ताणच झाला. आता तिला कसं ते आणायचं? त्या बापाने तर व्हिडिओ काढला.